नमस्कार, मी आरजे आणि आपण पाहत आहात बोलकी पुस्तके, जिथे पुस्तकातील शब्द आपल्या आयुष्याला नवी दिशा देतात. आज आपण एका अशा पुस्तकातील पहिल्या अध्यायावर चर्चा करणार आहोत, ज्याने जगभरातील लाखो लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे द करेज टू बी डिसलाइक्ड आणि आजचा आपला विषय आहे पहिला अध्याय, म्हणजेच पहिली रात्र, ज्याचे शीर्षक आहे ट्रामा नाकारा. लेख इचिरो किशिमी आणि फुमिताके कोगा यांनी या पुस्तकात मानवी स्वभावाचे अत्यंत खोलवर विश्लेषण केले आहे. जर आपल्याला आपले आयुष्य स्वतःच्या अटींवर जगायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्याला हा प्रयत्न आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या बोलकी पुस्तके चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण कधी असा विचार केला आहे का की आपल्या आयुष्यातील आजच्या सर्व समस्यांचे मूळ खरोखर आपल्या भूतकाळात दडलेले आहे? अनेकदा आपण म्हणतो की माझ्यासोबत लहानपणी असे घडले म्हणून आज मी असा आहे किंवा माझ्या नशिबातच हे होते. पण जर मी आपल्याला सांगितले की आपला भूतकाळ आपल्या वर्तमानावर नियंत्रण ठेवू शकत नाही, तर आपला त्यावर विश्वास बसेल का? ही कल्पना ऐकायला थोडी विचित्र वाटू शकते, कारण आपण वर्षानुवर्षे स्वतःला एक वेगळीच गोष्ट सांगत आलो आहोत. आपल्याला वाटते की आपण आपल्या परिस्थितीचे गुलाम आहोत, पण सत्य यापेक्षा खूप वेगळे आणि अधिक सामर्थ्यवान आहे. आज आपण याच विषयावर सखोल चर्चा करणार आहोत, जी आपल्या विचार करण्याच्या पद्धतीला पूर्णपणे बदलून टाकेल. आज आपण द करेज टू बी डिसलाइक्ड या पुस्तकातील पहिल्या रात्रीच्या संवादाबद्दल बोलणार आहोत, जो अल्फ्रेड ॲडलर यांच्या मानसशास्त्रावर आधारित आहे. या अध्यायात एक तरुण मुलगा, जो आपल्या आयुष्याबद्दल खूप साशंक आहे, तो एका तत्त्वज्ञाकडे जातो आणि त्यांच्यात एक प्रदीर्घ चर्चा रंगते. हा अध्याय आपल्याला हे शिकवतो की आपण भूतकाळातील घटनांचे कैदी नाही, तर आपण आपल्या भविष्याचे निर्माते आहोत. यातून आपल्याला मुक्तपणे जगण्याची आणि स्वतःची जबाबदारी स्वीकारण्याची एक नवीन दृष्टी मिळणार आहे. हे केवळ पुस्तक नाही, तर मानवी मनाच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचा एक मार्ग आहे, जो या पहिल्याच अध्यायापासून सुरू होतो. या अध्यायाचा मुख्य विचार असा आहे की भूतकाळ आपल्याला नियंत्रित करत नाही आणि ट्रॅमा नावाची गोष्ट अस्तित्वात नसते जर आपण त्याला तशी परवानगी दिली नाही तर. लेखक इचिरो किशिमी आणि फुमिताके कोगा यांच्या मते आपण आपल्या अनुभवांना कोणता अर्थ देतो यावर आपले भविष्य अवलंबून असते. याचा अर्थ असा की आपल्यासोबत काय घडले यापेक्षा आपण त्या घटनेकडे कसे पाहतो हे अधिक महत्त्वाचे आहे. आपण आपल्या वर्तमानाचा उपयोग करून भूतकाळाचा प्रभाव पुसून टाकू शकतो, कारण आपण आपल्या हेतूने प्रेरित असतो, कारणाने नाही. इथे आपल्याला दोन महत्त्वाच्या संकल्पना समजून घ्याव्या लागतील. त्यातील पहिली आहे टेलिओलॉजी आणि दुसरी आहे ट्रामाचा नकार. टेलिओलॉजी म्हणजे उद्देशावर आधारित विचार करणे, जिथे आपण एखादी गोष्ट का करतोय यापेक्षा ती कशासाठी करतोय हे महत्त्वाचे असते. सामान्यतः आपण कारणांचा शोध घेतो, ज्याला इटिओलॉजी म्हणतात, पण ॲडलर म्हणतात की मानवी वर्तन हे नेहमी एका विशिष्ट उद्देशाने प्रेरित असते. ट्रामाच्या बाबतीतही तेच लागू होते, जिथे आपण आपल्या अपयशाचे समर्थन करण्यासाठी भूतकाळातील जखमांचा वापर एक साधन म्हणून करत असतो. जेव्हा आपण हे समजून घेतो की आपण स्वतःहून काही गोष्टी निवडल्या आहेत, तेव्हाच आपल्यात बदल होण्याची शक्यता निर्माण होते. आता आपण या अध्यायातील त्या प्रसिद्ध संवादाकडे वळूया, जो तत्त्वज्ञ आणि तरुण यांच्यामध्ये घडतो. संवादाची सुरुवात एका अतिशय साध्या पण गंभीर प्रश्नाने होते, जिथे तरुण असा दावा करतो की जग हे गुंतागुंतीचे आहे आणि माणूस बदलू शकत नाही. तत्त्वज्ञ शांतपणे उत्तर देतात की जग गुंतागुंतीचे नाही, तर आपण आपल्या नजरेने त्याला गुंतागुंतीचे बनवले आहे. तरुण आपल्या एका मित्राचे उदाहरण देतो, जो अनेक वर्षांपासून आपल्या खोलीतून बाहेर पडलेला नाही. तो म्हणतो की त्या मित्रासोबत भूतकाळात काहीतरी वाईट घडले असेल, म्हणूनच आज तो असा आहे. इथे तत्त्वज्ञ एक धक्कादायक विधान करतात की त्या मित्राचा बाहेर न पडण्यामागे एक उद्देश आहे. ते समजून सांगताना म्हणतात की तो बाहेर पडत नाही कारण त्याला त्याच्या पालकांचे लक्ष वेधून घ्यायचे आहे किंवा त्याला बाहेरच्या जगातील अपयशाची भीती वाटते. हा त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी त्याने आपल्या भीतीला एक साधन म्हणून वापरले आहे. तरुण यावर खूप संतापतो, कारण त्याला वाटते की तत्त्वज्ञ त्याच्या मित्राच्या वेदनांची थट्टा करत आहेत. पण तत्त्वज्ञ त्याला समजावून सांगतात की जर आपण कारणांचा शोध घेत बसलो तर आपण कधीच बदलू शकणार नाही. सिग्मंड फ्रॉइड यांच्या विचारानुसार भूतकाळ हा कारणांचा संच असतो, जो आपले वर्तमान ठरवतो, पण ॲडलर याला पूर्णपणे नाकारतात. ते म्हणतात की आपण आपल्या अनुभवांनी निश्चित होत नाही, तर आपण त्या अनुभवांना दिलेल्या अर्थाने निश्चित होतो. तत्त्वज्ञ पुढे रागाचे एक अतिशय सुंदर उदाहरण देतात, जे आपल्याला अंतर्मुख करायला लावते. ते म्हणतात की समजा आपण एका हॉटेलमध्ये आहात आणि वेटरने आपल्या महागड्या कपड्यांवर चुकून कॉफी सांडली. आपण त्याच्यावर खूप जोरात ओरडता आणि नंतर म्हणता की मला खूप राग आला होता म्हणून मी ओरडलो. पण तत्त्वज्ञ म्हणतात की आपण ओरडण्यासाठी रागाचा वापर केला, जेणेकरून आपण त्या वेटरला घाबरवू शकाल आणि स्वतःचे वर्चस्व सिद्ध करू शकाल. जर त्याच क्षणी आपल्या मालकाचा किंवा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचा फोन आला, तर आपण एका सेकंदात शांत होऊन त्यांच्याशी नम्रपणे बोलता. याचाच अर्थ असा की राग हे एक साधन आहे, जे आपण आपल्या सोयीनुसार वापरतो किंवा थांबवतो. आपण रागाच्या आहारी जात नाही, तर आपण राग निवडतो. तरुण यावर वाद घालतो की मग काय माणसाला भावनाच नसतात का? तत्त्वज्ञ म्हणतात की भावना असतात, पण त्या आपल्या नियंत्रणाबाहेर नसतात. आपण अनेकदा आपल्या वर्तनाचे समर्थन करण्यासाठी भावनांचा ढाल म्हणून वापर करतो.
यानंतर ते बदलाच्या शक्यतेवर बोलतात, जे ऐकून तरुण अधिकच गोंधळून जातो. तत्वज्ञ म्हणतात की लोक बदलत नाहीत कारण त्यांना बदलायची खरोखर इच्छा नसते. बदलणे हे कठीण असते आणि त्यात अनिश्चितता असते. म्हणून लोक आपल्या जुन्या, दुःखी पण ओळखीच्या जीवनशैलीत राहणे पसंत करतात. ते स्वतःला सांगतात की मी बदलू शकत नाही कारण माझा भूतकाळ वाईट होता. हे केवळ एक निमित्त असते, जेणेकरून त्यांना नवीन आव्हानांना सामोरे जावे लागणार नाही. जर आपण खरोखर बदलायचे ठरवले तर आपल्याला सर्वात आधी आपल्या भूतकाळातील जखमांचा आधार घेणे सोडावे लागेल. ही जबाबदारी स्वीकारणे अनेकांसाठी भीतीदायक असते, कारण आता त्यांच्याकडे त्यांच्या अपयशासाठी कोणालाही दोष देण्यासाठी काही उरलेले नसते. तत्वज्ञ तरुणाला सांगतात की आपण कोणत्याही क्षणी, अगदी आत्तासुद्धा बदलण्याचा निर्णय घेऊ शकतो, पण त्यासाठी लागणारे धाडस आपल्याकडे असायला हवे. स्वातंत्र्य हे जबाबदारी घेऊन येते आणि बहुतांश लोक या जबाबदारीला घाबरतात. म्हणूनच ते भूतकाळाच्या जंजालमध्ये अडकून राहणे पसंत करतात. या संपूर्ण संवादातून एकच गोष्ट स्पष्ट होते की आपण जे काही आहोत ते आपल्या निवडीमुळे आहोत. आपण परिस्थितीचे बळी नाही, तर आपण आपल्या जीवनाचे लेखक आहोत. जोपर्यंत आपण हे मान्य करत नाही की माझे दुःख हे माझीच निवड आहे, तोपर्यंत आपण सुखाच्या दिशेने पाऊल टाकू शकणार नाही. हा प्रवास कठीण आहे, पण तो अशक्य नक्कीच नाही. या अध्यायात लेखकांनी मांडलेली काही वाक्ये आपल्या मनावर कायमची कोरली जातात. त्यांनी म्हटले आहे की कोणतेही अनुभव हे स्वतःहून आपल्या यशाचे किंवा अपयशाचे कारण नसतात. आपण त्या अनुभवांना जो अर्थ देतो तो आपले आयुष्य ठरवतो. दुसरे महत्त्वाचे वाक्य असे आहे की आपण आपल्या आयुष्यात जे काही करतो त्यामागे नेहमी एक उद्देश असतो, मग तो आपल्याला माहीत असो किंवा नसो. आणि सर्वात प्रभावशाली विधान म्हणजे माणसाला बदलण्यासाठी केवळ एकाच गोष्टीची गरज असते, ती म्हणजे स्वतःचे आयुष्य बदलण्याचे धाडस. ही वाक्ये आपल्याला हेच सांगतात की आपली शक्ती आपल्या आतच दडलेली आहे. भूतकाळ आपल्याला नियंत्रित करत नाही हे समजून घेण्यासाठी आपण ओप्रा विन्फ्रे यांचं उदाहरण घेऊ शकतो. ओप्रा विन्फ्रे यांचे बालपण अत्यंत गरिबीत आणि अनेक भयानक ट्रामामध्ये गेले होते. जर त्यांनी केवळ आपल्या भूतकाळाला दोष दिला असता तर आज त्या जगातील सर्वात यशस्वी महिलांपैकी एक नसत्या. त्यांनी आपल्या वेदनांना आपल्या यशाचे साधन बनवले आणि जगासमोर एक उदाहरण ठेवले की तुमची सुरुवात कशी झाली यापेक्षा तुम्ही कुठे पोहोचता हे महत्त्वाचे आहे. त्यांच्या आयुष्याचे विश्लेषण केल्यास आपल्याला समजते की त्यांनी विक्टिम माइंडसेट नाकारला आणि स्वतःच्या आयुष्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. हा अध्याय ऐकल्यानंतर आपण स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजेत की मी माझ्या कोणत्या अपयशासाठी माझ्या भूतकाळाला जबाबदार धरत आहे? खरोखर माझा भूतकाळ मला अडवत आहे की मीच पुढे जाण्यासाठी भीतीपोटी भूतकाळाचा आधार घेत आहे? आपण कधी विचार केला आहे का की जर आपल्याला आजच पूर्ण स्वातंत्र्य मिळाले तर आपण त्या जबाबदारीचा स्वीकार करू शकू का? या प्रश्नांची उत्तरे शोधणे आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देईल. हे प्रश्न आपल्याला अस्वस्थ करतील, पण ही अस्वस्थता आपल्याला बदलाच्या दिशेने घेऊन जाईल. आजपासून आपण आपल्या आयुष्यात काही व्यावहारिक बदल करू शकतो. जसे की जेव्हा आपल्याला राग येईल तेव्हा क्षणभर थांबून स्वतःला विचारा की माझा उद्देश काय आहे? आपल्या आयुष्यातील समस्यांसाठी कोणालाही किंवा परिस्थितीला दोष देणे थांबवा आणि मी आता काय करू शकतो यावर लक्ष केंद्रित करा. आपल्या जुन्या सवयी आणि विचार करण्याच्या पद्धती बदलण्यासाठी दररोज छोटे छोटे निर्णय घ्या, जे आपल्याला आपल्या ध्येयाकडे घेऊन जातील. लक्षात ठेवा की बदल हा एका रात्रीत होत नाही, पण त्याची सुरुवात एका निर्णयाने नक्कीच होऊ शकते. पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे सर्व समस्यांचे मूळ हे मानवी संबंधांमध्ये असते आणि आपण त्यातून कसे मुक्त होऊ शकतो. पुढची चर्चा अधिक रंजक आणि डोळे उघडणारी असणार आहे, त्यामुळे पुढील भाग नक्की पहा. मी आरजे आणि आपण पाहत होता बोलकी पुस्तके, जिथे आपण पुस्तकांच्या माध्यमातून स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतो. मला आशा आहे की हा पहिला अध्याय आपल्याला आवडला असेल आणि आपल्या विचारांना नवी चालना मिळाली असेल. जर आपल्याला हा व्हिडिओ मार्गदर्शक वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आपल्या बोलकी पुस्तके चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण अशाच प्रेरणादायी प्रवासात एकत्र राहू शकू. लक्षात ठेवा, आपण आपल्या नशिबाचे दास नाही, तर आपण आपल्या भविष्याचे शिल्पकार आहात.